आणि याच्यामध्ये कोणी आहे तर राजकीय नेते मंडळी सुद्धा असू शकतात, कलाकार आहे. तर त्यांचं म्हणजे असं म्हणायचं की त्यांच्याकडे येणारी जी मंडळी होती ती राजकीय होती, कलाकार होती, उद्योग क्षेत्रातली किंवा सामाजिक क्षेत्रातली मोठी मंडळी होती. आता आपण कलाकारांसोबतच जी आहे ती इतर सुद्धा भाविक येत होती आणि त्याच भाविक महिलांचा लैंगिक शोषण हा अशोक खरात करत होता. आता राजकीय मंडळींचे आपण जर फोटो पाहायचं झालं तर आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की कोणकोणते नेते मंडळी त्याच्याकडे येत होते. म्हणजे आपण जर पाहिलं तर असं म्हणतात की दीपक केसरकर खरं तर आणि रुपाली चाकणकर हे दोन नेते जे आहेत त्यांनी खरं तर इतर नेत्यांना त्यांच्याकडे बोलून घेतलं होतं. भविष्य सांगणं, अंकशास्त्रानुसार आपलं भविष्य काय असणार आहे या सगळ्या गोष्टी सांगून अंधश्रद्धा त्यांना घडवून आणणं किंवा पूजा पाठ करणं, मंत्रतंत्र देणं या सगळ्या गोष्टींचा तो दुरुपयोग करायचा आणि त्या हेतूनं आपण जर फोटो पाहिलं तर रुपाली चाकणकरांसोबतचे खूप सारे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत. अक्षरशः रुपाली चाकणकर आणि त्यांचे पती जे आहेत ते अशोक खरातचे पाय धुताना पाहायला मिळत आहेत. छत्री पकडताना रुपाली चाकणकरांचा फोटो सुद्धा आहे. यासोबतच दीपक केसरकर आणि फोटोज मध्ये दिसत आहेत आणि यासोबतच त्यावेळी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे सुद्धा अशोक खरातच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्यासोबत दीपक केसरकर आहे. म्हणजे एकनाथ शिंदेना कोणी आणलं असावं तर दीपक केसरकरांनी आणलं असावं. आणखीन एक फोटो आहे तो आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचा. राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी यासोबतच दीपक केसरकर हे सगळेजण एका मंदिरामध्ये अभिषेक करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबत आहे अशोक खरात. एवढंच नाही तर जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जे आहेत जयंत पाटील यांच्यासोबत सुद्धा एक फोटो आहे. तो फोटो सुद्धा मंदिरातला आहे. यासोबतच मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर आमदार आहेत विधान परिषदेचे. ते सुद्धा त्या फोटोमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्यासोबत सुद्धा एक फोटो आहे. या फोटोमध्ये रुपाली चाकणकर लंकेंसोबत पाहायला मिळतात. अशा पद्धतीचे अनेक राजकीय नेते या बाबासोबत जोडले गेले होते. आपलं राजकीय भविष्य काय असेल किंवा आपल्या पर्सनल लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम असतील अशा काही ना काही प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन म्हणून हा व्यक्ती अशोक खरात जो आहे तो लोकांना भूल थापांना अनेक जण बळी पडली होती. अशामध्ये राजकीय माहिती अनेक सेलिब्रिटीची नावं सुद्धा समोर येत आहेत आणि अशा पद्धतीनं राजकीय सामाजिक कलाकार उद्योग क्षेत्रातील अनेक लोक या गुंतबाबाला बळी पडली होती. परंतु ज्या वेळी त्याच्या विरुद्ध एफआयआर दाखल झाली त्यामुळे एका पीडितेनं एफआयआर दाखल केली त्याच्यानंतर याचं सगळं काळबेरं जे आहे ते समोर आलं होतं आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर एक मोठी खळबळ उडाली. खरं तर रुपाली चाकणकरांना टार्गेट केलं जाते. टार्गेट करणं सुद्धा आपण म्हणू शकतो की एक प्रकारे बरोबरच आहे. जर तुम्ही महिला आयोगासारखे एक मोठं अध्यक्ष आहे, एक मोठं संविधानिक पद तुमच्याकडे आहे, एक पीडित महिला किंवा महिला तुमच्याकडे आशेने पाहतात आणि अशा वेळी तुम्ही एखाद्या अशा बंधुबाबाच्या पाया पडतात किंवा अशा व्यक्तीच्या इतका घाणेरड्या व्यक्तीच्या पाया पडतात की जो लैंगिक शोषण सारख्या गोष्टी करतो. आपण जर पाहिलं तर एप्रिल पाटील जगभरामध्ये हदरून टाकलं होतं. अशा पद्धतीनं लहान मुलांवरती लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ फोटो व्हायरल झाले होते. मोठी नावं ज्यांना आपण आदर्श मानतो अशी नावं समोर आली होती आणि त्याच्यावरून जग हादरून निघालं होतं. आणि त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये हा अशोक खरात सारखी फाईल जेव्हा ओपन होते त्यावेळेस सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र हादरून झाला. त्याच्यामध्ये आणखी किती जण नावं आहेत, किती नावांची समोर येत आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. पण रुपाली चाकणकरांना प्रश्न विचारला जातो तेव्हा रुपाली चाकणकर मात्र गप्प आहे. त्यांनी फक्त एक प्रतिक्रिया दिली होती की मी माझे फोटो व्हिडिओ आहेत ते मी नाकारत नाही, परंतु ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करतात याचा माझा काही संबंध नसतो किंवा काही नसतं. परंतु ठीक आहे तुमचा संबंध नसतो सुद्धा, परंतु या प्रकरणावरती तुम्ही समोर येऊन बोलणं गरजेचं होतं, महत्वाचं होतं की आम्ही चौकशी करू. जसं तुम्ही इतर प्रकरणांमध्ये करता की काय संपूर्ण प्रकरणाचा तुम्ही आढावा सांगता, कुठपर्यंत चौकशी आहे, कुठपर्यंत तपास आहे. परंतु जेव्हापासून हे प्रकरण सुरू झालेलं आहे एक प्रतिक्रिया सोडली तर रुपाली चाकणकर कोणी येऊन बोललेल्या नाही आपण जर पाहिलं तर. आणि त्यामुळे त्यांच्याच पक्षातील काही नेते असतील किंवा विरोधक जे असतील सत्ताधारी पक्षामध्ये नेते असतील हे सगळेजण समोर येत आहेत. एवढंच नाही तर रुपाली पाटील समोर येतात त्यांच्याच पक्षाच्या नेत्या आहेत त्या सुद्धा आक्रमकपणे म्हणतायत की महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण की याआधी सुद्धा रुपाली चाकणकरांनी अशोक खरात यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर हे प्रकरण आता समोर आले पण याआधी सुद्धा एका पीडितेने तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या आढावा घेऊन किंवा माहिती घेऊन एका पत्रकारांना हा मुद्दा उपस्थित केला होता. तशी बातमी सुद्धा माध्यमांमध्ये व्हायरल केली होती. परंतु त्यावेळी रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या तर्फे
त्या माध्यमाला नोटीस पाठवलेली होती आणि त्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता. खरं तर त्याच वेळी हे प्रकरण जर समोर आलं असतं तर कदाचित आज अनेक महिला या वाचल्या किंवा अनेक महिलांचं लैंगिक शोषण जे आहे ते थांबलं असतं. परंतु तसं न होता रुपाली चाकणकर यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुठेतरी असा आरोप होतोय विरोधकांकडून की कुठेतरी रुपाली चाकणकर यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सहआरोपी करावी अशी मागणी दीपक केदार यांनी सुद्धा केल्याचं पाहायला मिळतं.